माझं नाव गायत्री समीर कुलकर्णी, राहणार नाशिक। माझ्या मुलीचं नाव अपला समीर कुलकर्णी, राहणार नाशिक। आम्ही 3-4 डॉक्टरांनी आम्हाला रेकमेंड केलं की तांदूळवाडकर सरांचं पुण्यामध्ये सोलो स्टेम सेल थेरपी सेंटर आहे, तिथे तुम्ही एकदा जाऊन त्यांचं मार्गदर्शन घ्या। मग आम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊ, पुण्याच्या त्यांच्या क्लिनिकमध्ये 2 सेशन त्यांच्याशी डिस्कशन करू। नंतर आम्ही डिसाइड केलं की आपण ह्याचं फर्स्ट सेशन स्टेम सेल्सचं करायचं। ते आम्ही डिसेंबरमध्ये स्टेम सेल्सचं फर्स्ट सेशन तिचं केलं। ते केल्यानंतर आम्हाला खूपच जास्त पॉझिटिव्ह रिझल्ट मिळायला लागले। पहिला रिझल्ट म्हणजे तिचं वेट लॉस झालं। दुसरा म्हणजे ती जी झोपत नव्हती, जी तिची रात्रीची शांत झोप नव्हती 8 तासाची, ती आता तिची व्हायला लागलेली आहे। आणि वजन कमी आणि झोप झाल्यामुळे तिचं सगळे जे आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी पण खूप वाढलेलं आहे। हे खूप आम्हाला जाणवलेले खूप मोठे बदल आहे। तिसरं म्हणजे तिच्या शाळेमध्ये पण तिच्या टीचरांना, जी स्पेशल स्कूलमध्ये जाते, त्या करिक्युलममध्ये पण त्यांना खूप जास्त हिचा फरक वाढला। आत्ताच तिचा जो रिझल्ट लागला त्यामध्ये आधीचं जे तिची टर्म होती त्याच्यापेक्षा ह्या टर्ममध्ये तिने जास्त गोल अचीव केलेले आहे। A+ जे म्हणतात ते तिला ह्यावेळेस मिळाले आहे। परत तिचे एका ठिकाणी शांतपणे ती आता बसायला लागलेली आहे। हँड अँड आय कोऑर्डिनेशन पण तिचं आता खूप छान झालंय। ती आता लिहिण्याचा जास्त छान प्रयत्न करते। तिचे हात जे पहिले असे होते ते आता तिचे हात स्ट्रेट राहतात आहे, त्याच्यासाठी खूप हेल्प होते। परत कुठेही बसली की ती असे हात हलव हे करायचं ते करायची, पण आता ती तसं नाही करते। कुठे गेली की शांत बसते। परत दुसरं म्हणजे ती आता पूर्ण 3 तास कुठलाही कार्यक्रम एका ठिकाणी बसून बघू शकते। परत आम्ही आता 8 ते 10 तासाचा प्रवास कारमध्ये केला, तेव्हाही तिने सलग आम्हाला छान साथ देऊन तो सलग तिने प्रवास आमच्याबरोबर केला। ही छान तिचे मिळालेले पॉझिटिव्ह पॉईंट आहे। आमचे जे नातेवाईक आहे, जे तिला खूप दिवसांनी ज्यांनी बघितलं त्यांना तर तिच्यामध्ये खूपच फरक जाणवला आहे। तिचे डोळ्यांचा जे आहे ते कॉन्फिडन्स आलेला आहे, तो खूप एक झालेला आहे। तिची मेमरी आता वाढलेली आहे। ती आमचं अनुकरण आता खूप करायला लागलेली आहे। म्हणजे वडील तिची पूजा करतात तर तिचे वडील नसताना ती